नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक मस्त मटरचा पदार्थ दाखवणार आहे. आपण बनवणार आहोत मटरचा शोरबा. मटरचा शोरबा म्हणजेच मटरचं सूप, पण आपण हे इंडियन स्टाईलने बनवणार आहोत. आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सगळं मटेरियल पाहूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला. हे माझ्याकडे जे आहेत हे फ्रोझन मटर आहेत आणि फ्रोझन मटरचा शोरबा बनवण्यासाठी मी काय केलं आहे, मी हे साहित्य घेतलेलं आहे. कांदा, हिंग, जिरं, कोथिंबीर, हे वाळलेला माझा पुदिना आहे, हे साधं मीठ, हे काळी मिरी पावडर, हे आल्याची पावडर आहे, हे काळं मीठ आहे, हे चीज आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला दोन पद्धतीने हे बनवता येतं. एक तर मटर कांदा सगळं उकडवून घ्यायचं, मग तो स्टॉक वेगळा काढायचा, त्या स्टॉकला फोडणी द्यायची, मटर आणि कांदा मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायचा. आपण त्या पद्धतीने करणार नाही आहोत. आपण असं करणार आहोत की याच्यामध्ये सगळ्या चवी येतात आणि हे फार लवकर तयार होतं. तर आता मी याच्यामध्ये तूप टाकते. हे मी तूप टाकलं 1 चमचा आणि हे मी बटर टाकणार आहे. बटर आणि तूप या दोन्ही गोष्टी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इंडियन टच जो देणार आहोत, एकतर आपण जिऱ्याची फोडणी घालणार आणि थोडासा हिंग घालणार आहोत. का बरं, तर मटर खूप चांगले असतात. हे सगळं ठीक आहे, याच्यामध्ये सगळे फायबर्स आहेत. मटरमधले फायबर्स आपले निघून जायला नको. आपण उकळवतो तेव्हा नंतर ते फक्त फायबर्सच उरतात, त्यातलं सगळं सत्व त्या पाण्यात येतं. त्यामुळे आपल्याला हे सत्व आपल्यासोबत हवं आहे. म्हणून आता आपण याच्यातच मटरचं हे करून घेणार आहोत. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, असं काही नाही आहे की ती पद्धत वाईट आहे, ती पण पद्धत चांगली आहे. आपल्याला जे हवं आहे ते आपण घेणार आहोत. तर आता हे जिरं मी टाकलं, याच्यात जिरं चांगलं तडतडू देऊया. कारण हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं, तेव्हा याची आपोआपच पेस्ट होईल. हळूहळू जिरं फुलून वर येतं आहे, हे बघा या बाजूला दिसलं. थोडासा वेळ लागेल बटर असल्यामुळे. आपलं जिरं आता लाल झालं आहे, गॅस कमी केलेला आहे. मी थोडासा हिंग घालते आहे यात आणि कांदा. आता आपण हे मटर यात घालून घेणार. माझे हे फ्रोझन मटर आहे, त्यामुळे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता यात आपण हे साधं मीठ घालतोय, थोडंसं मी काळं मीठ घालणार आहे. आता हा मटर आणि कांदा यात आपण थोडा नरम होऊ देऊ. एक मिरची मी फक्त अर्धीच मिरची घातली आहे, तर तो वास येण्यासाठी. कारण आपण काळ्या मिरे पावडर टाकणार आहोत याच्यामध्ये. आणि आता ही मिरची मी बाजूला ठेवली. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर.
याला खूप छान अशी चव येते. हे आपलं छान नरम झालेलं आहे, कारण कांदा पण ट्रान्सलुसंट झाला आहे आणि हे मटर पण. तर आता आपण हे मिक्सरमधनं तळून आणणार आहोत, कारण मिक्सरमधनं दळून आणल्यानंतरच आपली पुढची प्रोसेस यात आहे. तर आता मी हे थंड करते, मग मिक्सरमधनं दळून आणते. मी हे थंड करून दळून आणते. मी मिक्सरमधनं हे दळून आणलं आहे. आता आपण काय करतो आहे, याला आपल्याला उकळवायचं आहे थोडंसं. त्यामुळे मी परत याच पॅनखाली मी गॅस लावला आहे आणि मी यामध्ये हे घट्ट आहे खूप, तर मी थोडंसं पाणी घालणार आहे. अतिशय चटपटीत हे सूप लागतं. आणि आता आपण काय करणार आहोत, हे सूप म्हणण्यापेक्षा शोरबा. आता याच्यामध्ये आपण इतकं छान त्याला मिक्स केलेलं आहे की मी हे घेतलं होतं कॉर्न फ्लोअर यात टाकून याला एकत्र करण्यासाठी, पण मला आता त्याची गरज वाटत नाही. त्यामुळे मी यात हे कॉर्नफ्लोअर टाकत नाही. तुमचं मिळून नाही आलं तर तुम्ही हे कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिसळून त्यात टाकू शकता. तर ते आपण नंतर पाहू हा शोरबा उकळल्यावर. आता हे उकळलं की मग आपल्याला जेव्हा ह्याचं प्लेटिंग करायचं आहे त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये हे काळे मिरी पावडर, हे चीज आणि या शोरब्यामध्ये मी साखर टाकणार आहे थोडीशी, कारण साखर टाकली तर त्यातल्या साऱ्याच टेस्ट मस्तपैकी बॅलन्स होऊन जातील. आधी ते काळ्या मिठामुळे अतिशय चटकदार झालेलं आहे आपलं सूप. आणि आता सूप म्हटल्यानंतर ते थोडंसं आंबट पण पाहिजे. मग आता याच्यात लिंबू पिळलं तर ते कधी कधी काय होतं, लिंबू पिळल्यानंतर उकळलं की ते कडू येतं. तर ते कडू येऊ नये म्हणून आपण काय करतो आहे, आता हे छान झालं आहे. आता मी हे साखर माझी विरघळली आहे यामध्ये, खूपच सुंदर सूप झालं. तर मी हे बंद करते. हे बंद केलं आणि आता हे बघा, हे माझ्याकडे लिमसत आहे. मी अक्षरशः 1 चिमूट लिमसत फक्त यात टाकलं आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ चांगलं. तुम्ही लिंबाचा रस गरम याच्यात टाकला तर याला कडू चव येते. मी काही टिप्स तुम्हाला देते, त्या तुम्ही बघा. आणि लिमसत विरघळायला अजिबातच वेळ लागत नाही. खूप सुंदर आपला शोरबा तयार झाला आहे, मस्त. आता मी हा शोरबा प्लेटिंग करूया याचं.
आपला हा शोरबा तयार झाला आहे. या शोरब्याबरोबर मी घरी ब्रेड स्टिक केलेलं आहे. ब्रेड स्टिक आपल्याला बाजारात मिळतात, पण त्या ब्रेड स्टिक्सपेक्षा घरी मी तव्यावर भाजून या ब्रेड स्टिक केलेल्या आहेत. आता आपल्याला या शोरब्याला सजवायचं आहे. तर आधीच आपण हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे ही काळे मिरे पावडर मी फक्त थोडीशी तुमच्यासमोर अशी घालून घेते. कारण हा शोरबा खाताना तो आपल्याला आपण ढवळूनच खातो, म्हणजे असं हे करत नाही. आता हे थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर मी टाकणार आहे हे थोडंसं बटर आणि सजवण्यासाठी हे वरती चीज. अतिशय उत्कृष्ट असा आपला हा मटर शोरबा तयार झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ब्रेड स्टिक्स आहेत. या ब्रेड मी अशा छान कुरकुरीत करून घेतल्यात आणि मग वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. तर आता कोणी घरात आजारी असेल तर आणि संध्याकाळी आमटी वगैरे करायचा कंटाळा आला असेल, पोळ्या करायचा कंटाळा आला असेल, तर ब्रेड स्टिक्स मटर शोरबा तुम्हाला वाटलं तर याच्यासोबत तुम्ही राईस पण खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. खूप छान, अतिशय चटकदार हा होतो आणि एकदा या पद्धतीने तुम्ही करून पहा. आजारी माणसाच्या तोंडाला सुद्धा चव येईल. ह्याच्यावर एक गोष्ट मी टाकली नाही, तर ती गोष्ट आहे हे माझं मिंट. मिंट म्हणजे वाळलेला पुदिना माझ्याकडे होता. हा वाळलेला पुदिना हा आपण थोडासा चुरचुरून त्याच्यावर टाकणार आहोत, म्हणजे यातला जो तिखटपणा असतो तो वाढत नाही. एक वेगळी छान गोडसर पुदिन्याची चव याच्यावर येते. हा पुदिना माझ्याकडे वाळलेला आहे. हा क्रश केलेला पुदिना मी याच्यावर टाकते. बघू शकता खूपच सुंदर आपला शोरबा तयार झालेला आहे. आणि 5 मिनटात तयार झाला. काही खूप वेळ लागलाच नाही. फक्त आपण जे आधी मटर शिजवून घेतले होते, कांदा बटर वगैरे टाकून, तेवढाच वेळ लागला. धन्यवाद. तुम्ही माझी रेसिपी अतिशय शांततेने पाहिली. आणि लहान मुलांसाठी, घरातल्या आजारी म्हाताऱ्या माणसांसाठी किंवा बाळंतिणींसाठी सुद्धा हा शोरबा खूप छान आहे. तर मग माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.